नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये राव रंबा हा चित्रपट रिलीज झालेला आहे, याबद्दल आज व्हिडिओमध्ये रिव्ह्यू देणार आहे। महाराष्ट्राच्या इतिहासातील पराक्रमिक कथा म्हणजे स्वराज्याचे सरनोबल सरसेनापती प्रतापराव गुजर यांची गोष्ट। या कथेतील एक उपकथावर दिग्दर्शक अनुप जगदाले राव रंबा या सिनेमाची निर्मिती केलेली आहे। अलीकडे आलेल्या ऐतिहासिक सिनेमापेक्षा राव रंबा वेगळा ठरतो। ही एक प्रेमकथा आहे। रावची ओम भूतकर प्रियसी रंभा यांची प्रेम कहाणी दाखवली आहे। सिनेमात रावजीच्या शूर कामगिरीसह त्याचा प्रेमळ कोपराही पाहायला मिळतो। कथा रंजक असली तरी मांडणीत थोडीशी विस्कल्पना आहे, पण उत्तरार्धातील भाग रंजक वर्णनावर सिनेमा गुंतवून ठेवतो। दिग्दर्शकाने गाव युद्धभूमी ही खूप चांगल्या प्रमाणे दाखवलेली आहे। चित्रपटामध्ये प्रेमकथाही चांगल्या प्रकारे उभरून आलेली आहे। रायगड किल्ल्यावरील घोडसवारीच्या खेळात रावजी ओम भूतकर चमकदार कामगिरी करून दाखवतो। त्याच्या पराक्रमावर खुश होऊन छत्रपती शिवाजी महाराज त्याला सोन्याचा कडा देतात आणि प्रतापराव गुजर यांना रावजीचा अंगरक्षक म्हणून नेमणूक करण्याचा आदेश देतात। त्यामुळे रावजी हा प्रतापराव यांचा साथीदार बनतो। या दरम्यान बहलोक खान स्वराज्यात धुमाकूळ घालत असतो। महाराज प्रतापरावांना खानाचा वध करण्याचा आदेश देतात। या युद्धात प्रतापरावाबरोबर रावही असतो। लढाईनंतर राव आपल्या गावी परततो। तिथून रंभा आणि राव एकमेकांच्या प्रेमात असतात। गावातील पशु व्यापारी जालिंदराची रंभावर वाकडी नजर असते। आदिलशाहातील कुर्बत खान यांच्या मदतीने जालिंदर रंभाचा अपहरण करतो। या सगळ्यातून राव रंभा कसे वाचतो यासह अनेक रंजक प्रश्नांचे उत्तर या सिनेमात मिळतात। संजय जाधवच्या छायाग्रहणामुळे सिनेमात विशिष्ट आकार देतो। निर्माते शशिकांत शिला, भाऊसाहेब पवार निर्मित आणि अनुप जगदाले दिग्दर्शक राव रंबा हा चित्रपट रसिकांसाठी वेगळा अनुभव ठरणार आहे। एकदा हा सिनेमा पाहण्यात हरकत नाही। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये राव रंबा हा चित्रपट रिलीज झालेला आहे, याबद्दल आज व्हिडिओमध्ये रिव्ह्यू देणार आहे। महाराष्ट्राच्या इतिहासातील पराक्रमिक कथा म्हणजे स्वराज्याचे सरनोबल सरसेनापती प्रतापराव गुजर यांची गोष्ट। या कथेतील एक उपकथावर दिग्दर्शक अनुप जगदाले राव रंबा या सिनेमाची निर्मिती केलेली आहे। अलीकडे आलेल्या ऐतिहासिक सिनेमापेक्षा राव रंबा वेगळा ठरतो। ही एक प्रेमकथा आहे। रावची ओम भूतकर प्रियसी रंभा यांची प्रेम कहाणी दाखवली आहे। सिनेमात रावजीच्या शूर कामगिरीसह त्याचा प्रेमळ कोपराही पाहायला मिळतो। कथा रंजक असली तरी मांडणीत थोडीशी विस्कल्पना आहे, पण उत्तरार्धातील भाग रंजक वर्णनावर सिनेमा गुंतवून ठेवतो। दिग्दर्शकाने गाव युद्धभूमी ही खूप चांगल्या प्रमाणे दाखवलेली आहे। चित्रपटामध्ये प्रेमकथाही चांगल्या प्रकारे उभरून आलेली आहे। रायगड किल्ल्यावरील घोडसवारीच्या खेळात रावजी ओम भूतकर चमकदार कामगिरी करून दाखवतो। त्याच्या पराक्रमावर खुश होऊन छत्रपती शिवाजी महाराज त्याला सोन्याचा कडा देतात आणि प्रतापराव गुजर यांना रावजीचा अंगरक्षक म्हणून नेमणूक करण्याचा आदेश देतात। त्यामुळे रावजी हा प्रतापराव यांचा साथीदार बनतो। या दरम्यान बहलोक खान स्वराज्यात धुमाकूळ घालत असतो। महाराज प्रतापरावांना खानाचा वध करण्याचा आदेश देतात। या युद्धात प्रतापरावाबरोबर रावही असतो। लढाईनंतर राव आपल्या गावी परततो। तिथून रंभा आणि राव एकमेकांच्या प्रेमात असतात। गावातील पशु व्यापारी जालिंदराची रंभावर वाकडी नजर असते। आदिलशाहातील कुर्बत खान यांच्या मदतीने जालिंदर रंभाचा अपहरण करतो। या सगळ्यातून राव रंभा कसे वाचतो यासह अनेक रंजक प्रश्नांचे उत्तर या सिनेमात मिळतात। संजय जाधवच्या
छायाकर्मीमुळे सिनेमात विशिष्ट आकार देतो. निर्माते शशिकांत शिला, भाऊसाहेब पवार निर्मित आणि अनुप जगदाळे दिग्दर्शक राव रंभा हा चित्रपट रसिकांसाठी वेगळा अनुभव ठरणार आहे. एकदा हा सिनेमा पाहण्यात हरकत नाही. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये राव रंभा हा चित्रपट रिलीज झालेला आहे. याबद्दल आज व्हिडिओमध्ये रिव्ह्यू देणार आहे. महाराष्ट्राच्या इतिहासातील पराक्रमिक कथा म्हणजे स्वराज्याचे सरनोबल सरसेनापती प्रतापराव गुजर यांची गोष्ट. या कथेतील एक उपकथावर दिग्दर्शक अनुप जगदाळे राव रंभा या सिनेमाची निर्मिती केलेली आहे. अलीकडे आलेल्या ऐतिहासिक सिनेमापेक्षा राव रंभा वेगळा ठरतो. ही एक प्रेमकथा आहे. रावची ओम भूतकर प्रियसी रंभा यांची प्रेम कहाणी दाखवली आहे. सिनेमात रावजीच्या शूर कामगिरीसह त्याचा प्रेमळ कोपराही पाहायला मिळतो. कथा रंजक असली तरी मांडणीत थोडीशी विस्कल्पना आहे. पण उत्तरार्धातील भाग रंजक वर्णनावर सिनेमा गुंतवून ठेवतो. दिग्दर्शकाने गाव युद्धभूमी ही खूप चांगल्या प्रमाणे दाखवलेली आहे. चित्रपटामध्ये प्रेमकथाही चांगल्या प्रकारे उभरून आलेली आहे. रायगड किल्ल्यावरील घोडसवारीच्या खेळात रावजी ओम भूतकर चमकदार कामगिरी करून दाखवतो. त्याच्या पराक्रमावर खुश होऊन छत्रपती शिवाजी महाराज त्याला सोन्याचा कडा देतात आणि प्रतापराव गुजर यांना रावजीच्या अंगरक्षक म्हणून नेमणूक करण्याचा आदेश देतात. त्यामुळे रावजी हा प्रतापराव यांचा साथीदार बनतो. या दरम्यान बहलोक खान स्वराज्यात धुमाकूळ घालत असतो. महाराज प्रतापरावांना खानाचा वध करण्याचा आदेश देतात. या युद्धात प्रतापरावाबरोबर रावही असतो. लढाईनंतर राव आपल्या गावी परततो. तिथून रंभा आणि राव एकमेकांच्या प्रेमात असतात. गावातील पशु व्यापारी जालिंदराची रंभावर वाकडी नजर असते. आदिलशाहातील कुर्बत खान यांच्या मदतीने जालिंदर रंभाचं अपहरण करतो. या सगळ्यातून राव रंभा कसे वाचतो यासह अनेक रंजक प्रश्नांचे उत्तर या सिनेमात मिळतात. संजय जाधवच्या छायाकर्मीमुळे सिनेमात विशिष्ट आकार देतो. निर्माते शशिकांत शिला, भाऊसाहेब पवार निर्मित आणि अनुप जगदाळे दिग्दर्शक राव रंभा हा चित्रपट रसिकांसाठी वेगळा अनुभव ठरणार आहे. एकदा हा सिनेमा पाहण्यात हरकत नाही. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये राव रंभा हा चित्रपट रिलीज झालेला आहे. याबद्दल आज व्हिडिओमध्ये रिव्ह्यू देणार आहे. महाराष्ट्राच्या इतिहासातील पराक्रमिक कथा म्हणजे स्वराज्याचे सरनोबल सरसेनापती प्रतापराव गुजर यांची गोष्ट. या कथेतील एक उपकथावर दिग्दर्शक अनुप जगदाळे राव रंभा या सिनेमाची निर्मिती केलेली आहे. अलीकडे आलेल्या ऐतिहासिक सिनेमापेक्षा राव रंभा वेगळा ठरतो. ही एक प्रेमकथा आहे. रावची ओम भूतकर प्रियसी रंभा यांची प्रेम कहाणी दाखवली आहे. सिनेमात रावजीच्या शूर कामगिरीसह त्याचा प्रेमळ कोपराही पाहायला मिळतो. कथा रंजक असली तरी मांडणीत थोडीशी विस्कल्पना आहे. पण उत्तरार्धातील भाग रंजक वर्णनावर सिनेमा गुंतवून ठेवतो. दिग्दर्शकाने गाव युद्धभूमी ही खूप चांगल्या प्रमाणे दाखवलेली आहे. चित्रपटामध्ये प्रेमकथाही चांगल्या प्रकारे उभरून आलेली आहे. रायगड किल्ल्यावरील घोडसवारीच्या खेळात रावजी ओम भूतकर चमकदार कामगिरी करून दाखवतो. त्याच्या पराक्रमावर खुश होऊन छत्रपती शिवाजी महाराज त्याला सोन्याचा कडा देतात आणि प्रतापराव गुजर यांना रावजीच्या अंगरक्षक म्हणून नेमणूक करण्याचा आदेश देतात. त्यामुळे रावजी हा प्रतापराव यांचा साथीदार बनतो. या दरम्यान बहलोक खान स्वराज्यात धुमाकूळ घालत असतो. महाराज प्रतापरावांना खानाचा वध करण्याचा आदेश देतात. या युद्धात प्रतापरावाबरोबर रावही असतो. लढाईनंतर राव आपल्या गावी परततो.
तिथून रंभा आणि राव एकमेकांच्या प्रेमात असतात. गावातील पशु व्यापारी जालिंदराची रंभावर वाकडी नजर असते. आदिलशहातील कुर्बत खान यांच्या मदतीने जालिंदर रंभाचं अपहरण करतो. या सगळ्यातून राव रंभा कसे वाचतो यासह अनेक रंजक प्रश्नांचे उत्तर या सिनेमात मिळतात. संजय जाधवच्या छायाकन मुले सिनेमात विशिष्ट आकार देतो. निर्माते शशिकांत शिला, भाऊसाहेब पवार निर्मित आणि अनुप जगदाळे दिग्दर्शक राव रंभा हा चित्रपट रसिकांसाठी वेगळा अनुभव ठरणार आहे. एकदा हा सिनेमा पाहण्यात हरकत नाही. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये राव रंभा हा चित्रपट रिलीज झालेला आहे. याबद्दल आज व्हिडिओमध्ये रिव्ह्यू देणार आहे. महाराष्ट्राच्या इतिहासातील पराक्रमिक कथा म्हणजे स्वराज्याचे सरनोबल सरसेनापती प्रतापराव गुजर यांची गोष्ट. या कथेतील एक उपकथावर दिग्दर्शक अनुप जगदाळे राव रंभा या सिनेमाची निर्मिती केलेली आहे. अलीकडे आलेल्या ऐतिहासिक सिनेमापेक्षा राव रंभा वेगळा ठरतो. ही एक प्रेमकथा आहे. रावची ओम भूतकर प्रियसी रंभा यांची प्रेम कहाणी दाखवली आहे. सिनेमात रावजीच्या शूर कामगिरीसह त्याचा प्रेमळ कोपराही पाहायला मिळतो. कथा रंजक असली तरी मांडणीत थोडीशी विस्कल्पना आहे. पण उत्तरार्धातील भाग रंजक वर्णनावर सिनेमा गुंतवून ठेवतो. दिग्दर्शकाने गाव युद्धभूमी ही खूप चांगल्या प्रमाणे दाखवलेली आहे. चित्रपटामध्ये प्रेमकथाही चांगल्या प्रकारे उभरून आलेली आहे. रायगड किल्ल्यावरील घोडसवारीच्या खेळात रावजी ओम भूतकर चमकदार कामगिरी करून दाखवतो. त्याच्या पराक्रमावर खुश होऊन छत्रपती शिवाजी महाराज त्याला सोन्याचा कडा देतात आणि प्रतापराव गुजर यांना रावजीच्या अंगरक्षक म्हणून नेमणूक करण्याचा आदेश देतात. त्यामुळे रावजी हा प्रतापराव यांचा साथीदार बनतो. या दरम्यान बहलोक खान स्वराज्यात धुमाकूळ घालत असतो. महाराज प्रतापरावांना खानाचा वध करण्याचा आदेश देतात. या युद्धात प्रतापरावाबरोबर रावही असतो. लढाईनंतर राव आपल्या गावी परततो. तिथून रंभा आणि राव एकमेकांच्या प्रेमात असतात. गावातील पशु व्यापारी जालिंदराची रंभावर वाकडी नजर असते. आदिलशहातील कुर्बत खान यांच्या मदतीने जालिंदर रंभाचं अपहरण करतो. या सगळ्यातून राव रंभा कसे वाचतो यासह अनेक रंजक प्रश्नांचे उत्तर या सिनेमात मिळतात. संजय जाधवच्या छायाकन मुले सिनेमात विशिष्ट आकार देतो. निर्माते शशिकांत शिला, भाऊसाहेब पवार निर्मित आणि अनुप जगदाळे दिग्दर्शक राव रंभा हा चित्रपट रसिकांसाठी वेगळा अनुभव ठरणार आहे. एकदा हा सिनेमा पाहण्यात हरकत नाही. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये राव रंभा हा चित्रपट रिलीज झालेला आहे. याबद्दल आज व्हिडिओमध्ये रिव्ह्यू देणार आहे. महाराष्ट्राच्या इतिहासातील पराक्रमिक कथा म्हणजे स्वराज्याचे सरनोबल सरसेनापती प्रतापराव गुजर यांची गोष्ट. या कथेतील एक उपकथावर दिग्दर्शक अनुप जगदाळे राव रंभा या सिनेमाची निर्मिती केलेली आहे. अलीकडे आलेल्या ऐतिहासिक सिनेमापेक्षा राव रंभा वेगळा ठरतो. ही एक प्रेमकथा आहे. रावची ओम भूतकर प्रियसी रंभा यांची प्रेम कहाणी दाखवली आहे. सिनेमात रावजीच्या शूर कामगिरीसह त्याचा प्रेमळ कोपराही पाहायला मिळतो. कथा रंजक असली तरी मांडणीत थोडीशी विस्कल्पना आहे. पण उत्तरार्धातील भाग रंजक वर्णनावर सिनेमा गुंतवून ठेवतो. दिग्दर्शकाने गाव युद्धभूमी ही खूप चांगल्या प्रमाणे दाखवलेली आहे. चित्रपटामध्ये प्रेमकथाही चांगल्या प्रकारे उभरून आलेली आहे. रायगड किल्ल्यावरील घोडसवारीच्या खेळात रावजी ओम भूतकर चमकदार कामगिरी करून दाखवतो. त्याच्या पराक्रमावर खुश होऊन छत्रपती शिवाजी महाराज त्याला सोन्याचा कडा देतात आणि प्रतापराव गुजर यांना रावजीच्या अंगरक्षक म्हणून
नेमणूक करण्याचा आदेश देतात। त्यामुळे रावजी हा प्रतापराव यांचा साथीदार बनतो। या दरम्यान बहलोक खान स्वराज्यात धुमाकूळ घालत असतो। महाराज प्रतापरावांना खानाचा वध करण्याचा आदेश देतात। या युद्धात प्रतापरावाबरोबर रावही असतो। लढाईनंतर राव आपल्या गावी परततो। तिथून रंभा आणि राव एकमेकांच्या प्रेमात असतात। गावातील पशु व्यापारी जालिंदराची रंभावर वाकडी नजर असते। आदिलशाहातील गुरबत खान यांच्या मदतीने जालिंदर रंभाचा अपहरण करतो। या सगळ्यातून राव रंभा कसे वाचतो यासह अनेक रंजक प्रश्नांचे उत्तर या सिनेमात मिळतात। संजय जाधवच्या छायाग्रहणामुळे सिनेमात विशिष्ट आकार देतो। निर्माते शशिकांत शिला, भाऊसाहेब पवार निर्मित आणि अनुप जगदाळे दिग्दर्शक राव रंभा हा चित्रपट रसिकांसाठी वेगळा अनुभव ठरणार आहे। एकदा हा सिनेमा पाहण्यात हरकत नाही। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये राव रंभा हा चित्रपट रिलीज झालेला आहे। याबद्दल आज व्हिडिओमध्ये रिव्ह्यू देणार आहे। महाराष्ट्राच्या इतिहासातील पराक्रमिक कथा म्हणजे स्वराज्याचे सरनोबल सरसेनापती प्रतापराव गुर्जर यांची गोष्ट। या कथेतील एक उपकथावर दिग्दर्शक अनुप जगदाळे राव रंभा या सिनेमाची निर्मिती केलेली आहे। अलीकडे आलेल्या ऐतिहासिक सिनेमापेक्षा राव रंभा वेगळा ठरतो। ही एक प्रेमकथा आहे। रावची ओम भूतकर प्रियसी रंभा यांची प्रेम कहाणी दाखवली आहे। सिनेमात रावजीच्या शूर कामगिरीसह त्याचा प्रेमळ कोपराही पाहायला मिळतो। कथा रंजक असली तरी मांडणीत थोडीशी विस्कलपणा आहे, पण उत्तरार्धातील भाग रंजक वर्णनावर सिनेमा गुंतवून ठेवतो। दिग्दर्शकाने गाव युद्धभूमी ही खूप चांगल्या प्रमाणे दाखवलेली आहे। चित्रपटामध्ये प्रेमकथाही चांगल्या प्रकारे उभरून आलेली आहे। रायगड किल्ल्यावरील घोडसवारीच्या खेळात रावजी ओम भूतकर चमकदार कामगिरी करून दाखवतो। त्याच्या पराक्रमावर खुश होऊन छत्रपती शिवाजी महाराज त्याला सोन्याचा कडा देतात आणि प्रतापराव गुर्जर यांना रावजीचा अंगरक्षक म्हणून नेमणूक करण्याचा आदेश देतात। त्यामुळे रावजी हा प्रतापराव यांचा साथीदार बनतो। या दरम्यान बहलोक खान स्वराज्यात धुमाकूळ घालत असतो। महाराज प्रतापरावांना खानाचा वध करण्याचा आदेश देतात। या युद्धात प्रतापरावाबरोबर रावही असतो। लढाईनंतर राव आपल्या गावी परततो। तिथून रंभा आणि राव एकमेकांच्या प्रेमात असतात। गावातील पशु व्यापारी जालिंदराची रंभावर वाकडी नजर असते। आदिलशाहातील गुरबत खान यांच्या मदतीने जालिंदर रंभाचा अपहरण करतो। या सगळ्यातून राव रंभा कसे वाचतो यासह अनेक रंजक प्रश्नांचे उत्तर या सिनेमात मिळतात। संजय जाधवच्या छायाग्रहणामुळे सिनेमात विशिष्ट आकार देतो। निर्माते शशिकांत शिला, भाऊसाहेब पवार निर्मित आणि अनुप जगदाळे दिग्दर्शक राव रंभा हा चित्रपट रसिकांसाठी वेगळा अनुभव ठरणार आहे। एकदा हा सिनेमा पाहण्यात हरकत नाही। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये राव रंभा हा चित्रपट रिलीज झालेला आहे। याबद्दल आज व्हिडिओमध्ये रिव्ह्यू देणार आहे। महाराष्ट्राच्या इतिहासातील पराक्रमिक कथा म्हणजे स्वराज्याचे सरनोबल सरसेनापती प्रतापराव गुर्जर यांची गोष्ट। या कथेतील एक उपकथावर दिग्दर्शक अनुप जगदाळे राव रंभा या सिनेमाची निर्मिती केलेली आहे। अलीकडे आलेल्या ऐतिहासिक सिनेमापेक्षा राव रंभा वेगळा ठरतो। ही एक प्रेमकथा आहे। रावची ओम भूतकर प्रियसी रंभा यांची प्रेम कहाणी दाखवली आहे। सिनेमात रावजीच्या शूर कामगिरीसह त्याचा प्रेमळ कोपराही पाहायला मिळतो। कथा रंजक असली तरी मांडणीत थोडीशी विस्कलपणा आहे, पण उत्तरार्धातील भाग रंजक वर्णनावर सिनेमा गुंतवून ठेवतो। दिग्दर्शकाने गाव युद्धभूमी ही खूप चांगल्या प्रमाणे दाखवलेली आहे। चित्रपटामध्ये प्रेमकथाही चांगल्या प्रकारे उभरून आलेली आहे। रायगड किल्ल्यावरील घोडसवारीच्या खेळात रावजी ओम भूतकर
चमकदार कामगिरी करून दाखवतो. त्याच्या पराक्रमावर खुश होऊन छत्रपती शिवाजी महाराज त्याला सोन्याचा कडा देतात आणि प्रतापराव गुर्जर यांना रावजीच्या अंगरक्षक म्हणून नेमणूक करण्याचा आदेश देतात. त्यामुळे रावजी हा प्रतापराव यांचा साथीदार बनतो. या दरम्यान बहलोक खान स्वराज्यात धुमाकूळ घालत असतो. महाराज प्रतापरावांना खानाचा वध करण्याचा आदेश देतात. या युद्धात प्रतापरावाबरोबर रावही असतो. लढाईनंतर राव आपल्या गावी परततो. तिथून रंभा आणि राव एकमेकांच्या प्रेमात असतात. गावातील पशु व्यापारी जालिंदराची रंभावर वाकडी नजर असते. आदिलशाहातील गुरबत खान यांच्या मदतीने जालिंदर रंभाचं अपहरण करतो. या सगळ्यातून राव रंभा कसे वाचतो यासह अनेक रंजक प्रश्नांचे उत्तर या सिनेमात मिळतात. संजय जाधवच्या छायाग्रहणामुळे सिनेमात विशिष्ट आकार देतो. निर्माते शशिकांत शिला, भाऊसाहेब पवार निर्मित आणि अनुप जगदाळे दिग्दर्शक राव रंभा हा चित्रपट रसिकांसाठी वेगळा अनुभव ठरणार आहे. एकदा हा सिनेमा पाहण्यात हरकत नाही. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये राव रंभा हा चित्रपट रिलीज झालेला आहे. याबद्दल आज व्हिडिओमध्ये रिव्ह्यू देणार आहे. महाराष्ट्राच्या इतिहासातील पराक्रमिक कथा म्हणजे स्वराज्याचे सरनोबल सरसेनापती प्रतापराव गुर्जर यांची गोष्ट. या कथेतील एक उपकथावर दिग्दर्शक अनुप जगदाळे राव रंभा या सिनेमाची निर्मिती केलेली आहे. अलीकडे आलेल्या ऐतिहासिक सिनेमापेक्षा राव रंभा वेगळा ठरतो. ही एक प्रेमकथा आहे. रावची ओम भूतकर प्रियसी रंभा यांची प्रेम कहाणी दाखवली आहे. सिनेमात रावजीच्या शूर कामगिरीसह त्याचा प्रेमळ कोपराही पाहायला मिळतो. कथा रंजक असली तरी मांडणीत थोडीशी विस्कल्पना आहे. पण उत्तरार्धातील भाग रंजक वर्णनावर सिनेमा गुंतवून ठेवतो. दिग्दर्शकाने गाव युद्धभूमी ही खूप चांगल्या प्रमाणे दाखवलेली आहे. चित्रपटामध्ये प्रेमकथाही चांगल्या प्रकारे उभरून आलेली आहे. रायगड किल्ल्यावरील घोडसवारीच्या खेळात रावजी ओम भूतकर चमकदार कामगिरी करून दाखवतो. त्याच्या पराक्रमावर खुश होऊन छत्रपती शिवाजी महाराज त्याला सोन्याचा कडा देतात आणि प्रतापराव गुर्जर यांना रावजीच्या अंगरक्षक म्हणून नेमणूक करण्याचा आदेश देतात. त्यामुळे रावजी हा प्रतापराव यांचा साथीदार बनतो. या दरम्यान बहलोक खान स्वराज्यात धुमाकूळ घालत असतो. महाराज प्रतापरावांना खानाचा वध करण्याचा आदेश देतात. या युद्धात प्रतापरावाबरोबर रावही असतो. लढाईनंतर राव आपल्या गावी परततो. तिथून रंभा आणि राव एकमेकांच्या प्रेमात असतात. गावातील पशु व्यापारी जालिंदराची रंभावर वाकडी नजर असते. आदिलशाहातील गुरबत खान यांच्या मदतीने जालिंदर रंभाचं अपहरण करतो. या सगळ्यातून राव रंभा कसे वाचतो यासह अनेक रंजक प्रश्नांचे उत्तर या सिनेमात मिळतात. संजय जाधवच्या छायाग्रहणामुळे सिनेमात विशिष्ट आकार देतो. निर्माते शशिकांत शिला, भाऊसाहेब पवार निर्मित आणि अनुप जगदाळे दिग्दर्शक राव रंभा हा चित्रपट रसिकांसाठी वेगळा अनुभव ठरणार आहे. एकदा हा सिनेमा पाहण्यात हरकत नाही. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये राव रंभा हा चित्रपट रिलीज झालेला आहे. याबद्दल आज व्हिडिओमध्ये रिव्ह्यू देणार आहे. महाराष्ट्राच्या इतिहासातील पराक्रमिक कथा म्हणजे स्वराज्याचे सरनोबल सरसेनापती प्रतापराव गुर्जर यांची गोष्ट. या कथेतील एक उपकथावर दिग्दर्शक अनुप जगदाळे राव रंभा या सिनेमाची निर्मिती केलेली आहे. अलीकडे आलेल्या ऐतिहासिक सिनेमापेक्षा राव रंभा वेगळा ठरतो. ही एक प्रेमकथा आहे. रावची ओम भूतकर प्रियसी रंभा यांची प्रेम कहाणी दाखवली आहे. सिनेमात रावजीच्या शूर कामगिरीसह त्याचा प्रेमळ कोपराही पाहायला मिळतो. कथा रंजक असली तरी मांडणीत थोडीशी विस्कल्पना आहे. पण उत्तरार्धातील भाग रंजक वर्णनावर सिनेमा गुंतवून ठेवतो. दिग्दर्शकाने गाव युद्धभूमी ही
खूप चांगल्या प्रमाणे दाखवलेली आहे. चित्रपटामध्ये प्रेमकथा ही चांगल्या प्रकारे उभरून आलेली आहे. रायगड किल्ल्यावरील घोडसवारीच्या खेळात रावजी ओम भूतकर चमकदार कामगिरी करून दाखवतो. त्याच्या पराक्रमावर खुश होऊन छत्रपती शिवाजी महाराज त्याला सोन्याचा कडा देतात आणि प्रतापराव गुर्जर यांना रावजीच्या अंगरक्षक म्हणून नेमणूक करण्याचा आदेश देतात. त्यामुळे रावजी हा प्रतापराव यांचा साथीदार बनतो. या दरम्यान बहलोक खान स्वराज्यात धुमाकूळ घालत असतो. महाराज प्रतापरावांना खानाचा वध करण्याचा आदेश देतात. या युद्धात प्रतापरावाबरोबर रावही असतो. लढाईनंतर राव आपल्या गावी परततो. तिथून रंभा आणि राव एकमेकांच्या प्रेमात असतात. गावातील पशु व्यापारी जालिंदराची रंभावर वाकडी नजर असते. आदिलशाहातील गुरबत खान यांच्या मदतीने जालिंदर रंभाचा अपहरण करतो. या सगळ्यातून राव रंभा कसे वाचतो यासह अनेक रंजक प्रश्नांचे उत्तर या सिनेमात मिळतात. संजय जाधवच्या छायाकर्णमुळे सिनेमात विशिष्ट आकार देतो. निर्माते शशिकांत शिला, भाऊसाहेब पवार निर्मित आणि अनुप जगदाळे दिग्दर्शक राव रंभा हा चित्रपट रसिकांसाठी वेगळा अनुभव ठरणार आहे. एकदा हा सिनेमा पाहण्यात हरकत नाही. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये राव रंभा हा चित्रपट रिलीज झालेला आहे. याबद्दल आज व्हिडिओमध्ये रिव्ह्यू देणार आहे. महाराष्ट्राच्या इतिहासातील पराक्रमिक कथा म्हणजे स्वराज्याचे सरनोबल सरसेनापती प्रतापराव गुर्जर यांची गोष्ट. या कथेतील एक उपकथावर दिग्दर्शक अनुप जगदाळे राव रंभा या सिनेमाची निर्मिती केलेली आहे. अलीकडे आलेल्या ऐतिहासिक सिनेमापेक्षा राव रंभा वेगळा ठरतो. ही एक प्रेमकथा आहे. रावची ओम भूतकर प्रियसी रंभा यांची प्रेम कहाणी दाखवली आहे. सिनेमात रावजीच्या शूर कामगिरीसह त्याचा प्रेमळ कोपराही पाहायला मिळतो. कथा रंजक असली तरी मांडणीत थोडीशी विस्कल्पना आहे. पण उत्तरार्धातील भाग रंजक वर्णनावर सिनेमा गुंतवून ठेवतो. दिग्दर्शकाने गाव युद्धभूमी ही खूप चांगल्या प्रमाणे दाखवलेली आहे. चित्रपटामध्ये प्रेमकथा ही चांगल्या प्रकारे उभरून आलेली आहे. रायगड किल्ल्यावरील घोडसवारीच्या खेळात रावजी ओम भूतकर चमकदार कामगिरी करून दाखवतो. त्याच्या पराक्रमावर खुश होऊन छत्रपती शिवाजी महाराज त्याला सोन्याचा कडा देतात आणि प्रतापराव गुर्जर यांना रावजीच्या अंगरक्षक म्हणून नेमणूक करण्याचा आदेश देतात. त्यामुळे रावजी हा प्रतापराव यांचा साथीदार बनतो. या दरम्यान बहलोक खान स्वराज्यात धुमाकूळ घालत असतो. महाराज प्रतापरावांना खानाचा वध करण्याचा आदेश देतात. या युद्धात प्रतापरावाबरोबर रावही असतो. लढाईनंतर राव आपल्या गावी परततो. तिथून रंभा आणि राव एकमेकांच्या प्रेमात असतात. गावातील पशु व्यापारी जालिंदराची रंभावर वाकडी नजर असते. आदिलशाहातील गुरबत खान यांच्या मदतीने जालिंदर रंभाचा अपहरण करतो. या सगळ्यातून राव रंभा कसे वाचतो यासह अनेक रंजक प्रश्नांचे उत्तर या सिनेमात मिळतात. संजय जाधवच्या छायाकर्णमुळे सिनेमात विशिष्ट आकार देतो. निर्माते शशिकांत शिला, भाऊसाहेब पवार निर्मित आणि अनुप जगदाळे दिग्दर्शक राव रंभा हा चित्रपट रसिकांसाठी वेगळा अनुभव ठरणार आहे. एकदा हा सिनेमा पाहण्यात हरकत नाही. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये राव रंभा हा चित्रपट रिलीज झालेला आहे. याबद्दल आज व्हिडिओमध्ये रिव्ह्यू देणार आहे. महाराष्ट्राच्या इतिहासातील पराक्रमिक कथा म्हणजे स्वराज्याचे सरनोबल सरसेनापती प्रतापराव गुर्जर यांची गोष्ट. या कथेतील एक उपकथावर दिग्दर्शक अनुप जगदाळे राव रंभा या सिनेमाची निर्मिती केलेली आहे. अलीकडे आलेल्या ऐतिहासिक सिनेमापेक्षा राव रंभा वेगळा ठरतो. ही एक प्रेमकथा आहे. रावची ओम भूतकर प्रियसी रंभा यांची प्रेम कहाणी दाखवली आहे. सिनेमात रावजीच्या शूर कामगिरीसह त्याचा प्रेमळ
कोपराही पाहायला मिळतो. कथा रंजक असली तरी मांडणीत थोडीशी विस्कलपणा आहे. पण उत्तरार्धातील भाग रंजक वर्णनावर सिनेमा गुंतवून ठेवतो. दिग्दर्शकाने गाव, युद्धभूमी ही खूप चांगल्या प्रमाणे दाखवलेली आहे. चित्रपटामध्ये प्रेमकथाही चांगल्या प्रकारे उभरून आलेली आहे. रायगड किल्ल्यावरील घोडसवारीच्या खेळात रावजी ओम भूतकर चमकदार कामगिरी करून दाखवतो. त्याच्या पराक्रमावर खुश होऊन छत्रपती शिवाजी महाराज त्याला सोन्याचा कडा देतात आणि प्रतापराव गुर्जर यांना रावजीचा अंगरक्षक म्हणून नेमणूक करण्याचा आदेश देतात. त्यामुळे रावजी हा प्रतापराव यांचा साथीदार बनतो. या दरम्यान बहलोक खान स्वराज्यात धुमाकूळ घालत असतो. महाराज प्रतापरावांना खानाचा वध करण्याचा आदेश देतात. या युद्धात प्रतापरावाबरोबर रावही असतो. लढाईनंतर राव आपल्या गावी परततो. तिथून रंभा आणि राव एकमेकांच्या प्रेमात असतात. गावातील पशु व्यापारी जालिंदराची रंभावर वाकडी नजर असते. आदिलशाहातील गुरबत खान यांच्या मदतीने जालिंदर रंभाचं अपहरण करतो. या सगळ्यातून राव रंभा कसे वाचतो यासह अनेक रंजक प्रश्नांचे उत्तर या सिनेमात मिळतात. संजय जाधवच्या छायाग्रहणामुळे सिनेमात विशिष्ट आकार देतो. निर्माते शशिकांत शिला, भाऊसाहेब पवार निर्मित आणि अनुप जगदाळे दिग्दर्शक राव रंभा हा चित्रपट रसिकांसाठी वेगळा अनुभव ठरणार आहे. एकदा हा सिनेमा पाहण्यात हरकत नाही. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये राव रंभा हा चित्रपट रिलीज झालेला आहे. याबद्दल आज व्हिडिओमध्ये रिव्ह्यू देणार आहे. महाराष्ट्राच्या इतिहासातील पराक्रमिक कथा म्हणजे स्वराज्याचे सरनोबल सरसेनापती प्रतापराव गुर्जर यांची गोष्ट. या कथेतील एक उपकथावर दिग्दर्शक अनुप जगदाळे राव रंभा या सिनेमाची निर्मिती केलेली आहे. अलीकडे आलेल्या ऐतिहासिक सिनेमापेक्षा राव रंभा वेगळा ठरतो. ही एक प्रेमकथा आहे. रावची ओम भूतकर प्रियसी रंभा यांची प्रेम कहाणी दाखवली आहे. सिनेमात रावजीच्या शूर कामगिरीसह त्याचा प्रेमळ कोपराही पाहायला मिळतो. कथा रंजक असली तरी मांडणीत थोडीशी विस्कलपणा आहे. पण उत्तरार्धातील भाग रंजक वर्णनावर सिनेमा गुंतवून ठेवतो. दिग्दर्शकाने गाव, युद्धभूमी ही खूप चांगल्या प्रमाणे दाखवलेली आहे. चित्रपटामध्ये प्रेमकथाही चांगल्या प्रकारे उभरून आलेली आहे. रायगड किल्ल्यावरील घोडसवारीच्या खेळात रावजी ओम भूतकर चमकदार कामगिरी करून दाखवतो. त्याच्या पराक्रमावर खुश होऊन छत्रपती शिवाजी महाराज त्याला सोन्याचा कडा देतात आणि प्रतापराव गुर्जर यांना रावजीचा अंगरक्षक म्हणून नेमणूक करण्याचा आदेश देतात. त्यामुळे रावजी हा प्रतापराव यांचा साथीदार बनतो. या दरम्यान बहलोक खान स्वराज्यात धुमाकूळ घालत असतो. महाराज प्रतापरावांना खानाचा वध करण्याचा आदेश देतात. या युद्धात प्रतापरावाबरोबर रावही असतो. लढाईनंतर राव आपल्या गावी परततो. तिथून रंभा आणि राव एकमेकांच्या प्रेमात असतात. गावातील पशु व्यापारी जालिंदराची रंभावर वाकडी नजर असते. आदिलशाहातील गुरबत खान यांच्या मदतीने जालिंदर रंभाचं अपहरण करतो. या सगळ्यातून राव रंभा कसे वाचतो यासह अनेक रंजक प्रश्नांचे उत्तर या सिनेमात मिळतात. संजय जाधवच्या छायाग्रहणामुळे सिनेमात विशिष्ट आकार देतो. निर्माते शशिकांत शिला, भाऊसाहेब पवार निर्मित आणि अनुप जगदाळे दिग्दर्शक राव रंभा हा चित्रपट रसिकांसाठी वेगळा अनुभव ठरणार आहे. एकदा हा सिनेमा पाहण्यात हरकत नाही. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये राव रंभा हा चित्रपट रिलीज झालेला आहे. याबद्दल आज व्हिडिओमध्ये रिव्ह्यू देणार आहे.
महाराष्ट्राच्या इतिहासातील पराक्रमिक कथा म्हणजे स्वराज्याचे सरनोबल सरसेनापती प्रतापराव गुजर यांची गोष्ट। या कथेतील एक उपकथावर दिग्दर्शक अनुप जगदाले राव रंबा या सिनेमाची निर्मिती केलेली आहे। अलीकडे आलेल्या ऐतिहासिक सिनेमापेक्षा राव रंबा वेगळा ठरतो। ही एक प्रेमकथा आहे। रावची ओम भूतकर प्रियसी रंभा यांची प्रेम कहाणी दाखवली आहे। सिनेमात रावजीच्या शूर कामगिरीसह त्याचा प्रेमळ कोपराही पाहायला मिळतो। कथा रंजक असली तरी मांडणीत थोडीशी विस्कल्पना आहे, पण उत्तरार्धातील भाग रंजक वर्णनावर सिनेमा गुंतवून ठेवतो। दिग्दर्शकाने गाव युद्धभूमी ही खूप चांगल्या प्रमाणे दाखवलेली आहे। चित्रपटामध्ये प्रेमकथाही चांगल्या प्रकारे उभरून आलेली आहे। रायगड किल्ल्यावरील घोडसवारीच्या खेळात रावजी ओम भूतकर चमकदार कामगिरी करून दाखवतो। त्याच्या पराक्रमावर खुश होऊन छत्रपती शिवाजी महाराज त्याला सोन्याचा कडा देतात आणि प्रतापराव गुजर यांना रावजीचा अंगरक्षक म्हणून नेमणूक करण्याचा आदेश देतात। त्यामुळे रावजी हा प्रतापराव यांचा साथीदार बनतो। या दरम्यान बहलोक खान स्वराज्यात धुमाकूळ घालत असतो। महाराज प्रतापरावांना खानाचा वध करण्याचा आदेश देतात। या युद्धात प्रतापरावाबरोबर रावही असतो। लढाईनंतर राव आपल्या गावी परततो। तिथून रंभा आणि राव एकमेकांच्या प्रेमात असतात। गावातील पशु व्यापारी जालिंदराची रंभावर वाकडी नजर असते। आदिलशहातील कुर्बत खान यांच्या मदतीने जालिंदर रंभाचा अपहरण करतो। या सगळ्यातून राव रंभा कसे वाचतो यासह अनेक रंजक प्रश्नांचे उत्तर या सिनेमात मिळतात। संजय जाधवच्या छायाग्रहणामुळे सिनेमात विशिष्ट आकार देतो। निर्माते शशिकांत शिला, भाऊसाहेब पवार निर्मित आणि अनुप जगदाले दिग्दर्शक राव रंबा हा चित्रपट रसिकांसाठी वेगळा अनुभव ठरणार आहे। एकदा हा सिनेमा पाहण्यात हरकत नाही। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये राव रंबा हा चित्रपट रिलीज झालेला आहे, याबद्दल आज व्हिडिओमध्ये रिव्ह्यू देणार आहे। महाराष्ट्राच्या इतिहासातील पराक्रमिक कथा म्हणजे स्वराज्याचे सरनोबल सरसेनापती प्रतापराव गुजर यांची गोष्ट। या कथेतील एक उपकथावर दिग्दर्शक अनुप जगदाले राव रंबा या सिनेमाची निर्मिती केलेली आहे। अलीकडे आलेल्या ऐतिहासिक सिनेमापेक्षा राव रंबा वेगळा ठरतो। ही एक प्रेमकथा आहे। रावची ओम भूतकर प्रियसी रंभा यांची प्रेम कहाणी दाखवली आहे। सिनेमात रावजीच्या शूर कामगिरीसह त्याचा प्रेमळ कोपराही पाहायला मिळतो। कथा रंजक असली तरी मांडणीत थोडीशी विस्कल्पना आहे, पण उत्तरार्धातील भाग रंजक वर्णनावर सिनेमा गुंतवून ठेवतो। दिग्दर्शकाने गाव युद्धभूमी ही खूप चांगल्या प्रमाणे दाखवलेली आहे। चित्रपटामध्ये प्रेमकथाही चांगल्या प्रकारे उभरून आलेली आहे। रायगड किल्ल्यावरील घोडसवारीच्या खेळात रावजी ओम भूतकर चमकदार कामगिरी करून दाखवतो। त्याच्या पराक्रमावर खुश होऊन छत्रपती शिवाजी महाराज त्याला सोन्याचा कडा देतात आणि प्रतापराव गुजर यांना रावजीचा अंगरक्षक म्हणून नेमणूक करण्याचा आदेश देतात। त्यामुळे रावजी हा प्रतापराव यांचा साथीदार बनतो। या दरम्यान बहलोक खान स्वराज्यात धुमाकूळ घालत असतो। महाराज प्रतापरावांना खानाचा वध करण्याचा आदेश देतात। या युद्धात प्रतापरावाबरोबर रावही असतो। लढाईनंतर राव आपल्या गावी परततो। तिथून रंभा आणि राव एकमेकांच्या प्रेमात असतात। गावातील पशु व्यापारी जालिंदराची रंभावर वाकडी नजर असते। आदिलशहातील कुर्बत खान यांच्या मदतीने जालिंदर रंभाचा अपहरण करतो। या सगळ्यातून राव रंभा कसे वाचतो यासह अनेक रंजक प्रश्नांचे उत्तर या सिनेमात मिळतात। संजय जाधवच्या छायाग्रहणामुळे सिनेमात विशिष्ट आकार देतो। निर्माते शशिकांत शिला, भाऊसाहेब पवार निर्मित आणि अनुप जगदाले दिग्दर्शक राव रंबा हा चित्रपट रसिकांसाठी वेगळा अनुभव ठरणार आहे। एकदा हा सिनेमा पाहण्यात हरकत नाही।
व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये राव रंबा हा चित्रपट रिलीज झालेला आहे, याबद्दल आज व्हिडिओमध्ये रिव्ह्यू देणार आहे। महाराष्ट्राच्या इतिहासातील पराक्रमिक कथा म्हणजे स्वराज्याचे सरनोबल सरसेनापती प्रतापराव गुजर यांची गोष्ट। या कथेतील एक उपकथावर दिग्दर्शक अनुप जगदाले राव रंबा या सिनेमाची निर्मिती केलेली आहे। अलीकडे आलेल्या ऐतिहासिक सिनेमापेक्षा राव रंबा वेगळा ठरतो। ही एक प्रेमकथा आहे। रावची ओम भूतकर प्रियसी रंभा यांची प्रेम कहाणी दाखवली आहे। सिनेमात रावजीच्या शूर कामगिरीसह त्याचा प्रेमळ कोपराही पाहायला मिळतो। कथा रंजक असली तरी मांडणीत थोडीशी विस्कल्पना आहे, पण उत्तरार्धातील भाग रंजक वर्णनावर सिनेमा गुंतवून ठेवतो। दिग्दर्शकाने गाव युद्धभूमी ही खूप चांगल्या प्रमाणे दाखवलेली आहे। चित्रपटामध्ये प्रेमकथाही चांगल्या प्रकारे उभरून आलेली आहे। रायगड किल्ल्यावरील घोडसवारीच्या खेळात रावजी ओम भूतकर चमकदार कामगिरी करून दाखवतो। त्याच्या पराक्रमावर खुश होऊन छत्रपती शिवाजी महाराज त्याला सोन्याचा कडा देतात आणि प्रतापराव गुजर यांना रावजीचा अंगरक्षक म्हणून नेमणूक करण्याचा आदेश देतात। त्यामुळे रावजी हा प्रतापराव यांचा साथीदार बनतो। या दरम्यान बहलोक खान स्वराज्यात धुमाकूळ घालत असतो। महाराज प्रतापरावांना खानाचा वध करण्याचा आदेश देतात। या युद्धात प्रतापरावाबरोबर रावही असतो। लढाईनंतर राव आपल्या गावी परततो। तिथून रंभा आणि राव एकमेकांच्या प्रेमात असतात। गावातील पशु व्यापारी जालिंदराची रंभावर वाकडी नजर असते। आदिलशहातील कुर्बत खान यांच्या मदतीने जालिंदर रंभाचा अपहरण करतो। या सगळ्यातून राव रंभा कसे वाचतो यासह अनेक रंजक प्रश्नांचे उत्तर या सिनेमात मिळतात। संजय जाधवच्या छायाग्रहणामुळे सिनेमात विशिष्ट आकार देतो। निर्माते शशिकांत शिला, भाऊसाहेब पवार निर्मित आणि अनुप जगदाले दिग्दर्शक राव रंबा हा चित्रपट रसिकांसाठी वेगळा अनुभव ठरणार आहे। एकदा हा सिनेमा पाहण्यात हरकत नाही। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये राव रंबा हा चित्रपट रिलीज झालेला आहे, याबद्दल आज व्हिडिओमध्ये रिव्ह्यू देणार आहे। महाराष्ट्राच्या इतिहासातील पराक्रमिक कथा म्हणजे स्वराज्याचे सरनोबल सरसेनापती प्रतापराव गुजर यांची गोष्ट। या कथेतील एक उपकथावर दिग्दर्शक अनुप जगदाले राव रंबा या सिनेमाची निर्मिती केलेली आहे। अलीकडे आलेल्या ऐतिहासिक सिनेमापेक्षा राव रंबा वेगळा ठरतो। ही एक प्रेमकथा आहे। रावची ओम भूतकर प्रियसी रंभा यांची प्रेम कहाणी दाखवली आहे। सिनेमात रावजीच्या शूर कामगिरीसह त्याचा प्रेमळ कोपराही पाहायला मिळतो। कथा रंजक असली तरी मांडणीत थोडीशी विस्कल्पना आहे, पण उत्तरार्धातील भाग रंजक वर्णनावर सिनेमा गुंतवून ठेवतो। दिग्दर्शकाने गाव युद्धभूमी ही खूप चांगल्या प्रमाणे दाखवलेली आहे। चित्रपटामध्ये प्रेमकथाही चांगल्या प्रकारे उभरून आलेली आहे। रायगड किल्ल्यावरील घोडसवारीच्या खेळात रावजी ओम भूतकर चमकदार कामगिरी करून दाखवतो। त्याच्या पराक्रमावर खुश होऊन छत्रपती शिवाजी महाराज त्याला सोन्याचा कडा देतात आणि प्रतापराव गुजर यांना रावजीचा अंगरक्षक म्हणून नेमणूक करण्याचा आदेश देतात। त्यामुळे रावजी हा प्रतापराव यांचा साथीदार बनतो। या दरम्यान बहलोक खान स्वराज्यात धुमाकूळ घालत असतो। महाराज प्रतापरावांना खानाचा वध करण्याचा आदेश देतात। या युद्धात प्रतापरावाबरोबर रावही असतो। लढाईनंतर राव आपल्या गावी परततो। तिथून रंभा आणि राव एकमेकांच्या प्रेमात असतात। गावातील पशु व्यापारी जालिंदराची रंभावर वाकडी नजर असते। आदिलशहातील कुर्बत खान यांच्या मदतीने जालिंदर रंभाचा अपहरण करतो। या सगळ्यातून राव रंभा कसे वाचतो यासह अनेक रंजक प्रश्नांचे उत्तर या सिनेमात मिळतात। संजय जाधवच्या छायाग्रहणामुळे सिनेमात विशिष्ट आकार देतो। निर्माते शशिकांत शिला, भाऊसाहेब पवार निर्मित
आणि अनुप जगदाले दिग्दर्शक राव रंबा हा चित्रपट रसिकांसाठी वेगळा अनुभव ठरणार आहे. एकदा हा सिनेमा पाहण्यात हरकत नाही. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये राव रंबा हा चित्रपट रिलीज झालेला आहे. याबद्दल आज व्हिडिओमध्ये रिव्ह्यू देणार आहे. महाराष्ट्राच्या इतिहासातील पराक्रमिक कथा म्हणजे स्वराज्याचे सरनोबल सरसेनापती प्रतापराव गुजर यांची गोष्ट. या कथेतील एक उपकथावर दिग्दर्शक अनुप जगदाले राव रंबा या सिनेमाची निर्मिती केलेली आहे. अलीकडे आलेल्या ऐतिहासिक सिनेमापेक्षा राव रंबा वेगळा ठरतो. ही एक प्रेमकथा आहे. रावची ओम भूतकर प्रियसी रंभा यांची प्रेम कहाणी दाखवली आहे. सिनेमात रावजीच्या शूर कामगिरीसह त्याचा प्रेमळ कोपराही पाहायला मिळतो. कथा रंजक असली तरी मांडणीत थोडीशी विस्कल्पना आहे, पण उत्तरार्धातील भाग रंजक वर्णनावर सिनेमा गुंतवून ठेवतो. दिग्दर्शकाने गाव युद्धभूमी ही खूप चांगल्या प्रमाणे दाखवलेली आहे. चित्रपटामध्ये प्रेमकथाही चांगल्या प्रकारे उभरून आलेली आहे. रायगड किल्ल्यावरील घोडसवारीच्या खेळात रावजी ओम भूतकर चमकदार कामगिरी करून दाखवतो. त्याच्या पराक्रमावर खुश होऊन छत्रपती शिवाजी महाराज त्याला सोन्याचा कडा देतात आणि प्रतापराव गुजर यांना रावजीच्या अंगरक्षक म्हणून नेमणूक करण्याचा आदेश देतात. त्यामुळे रावजी हा प्रतापराव यांचा साथीदार बनतो. या दरम्यान बहलोक खान स्वराज्यात धुमाकूळ घालत असतो. महाराज प्रतापरावांना खानाचा वध करण्याचा आदेश देतात. या युद्धात प्रतापरावाबरोबर रावही असतो. लढाईनंतर राव आपल्या गावी परततो. तिथून रंभा आणि राव एकमेकांच्या प्रेमात असतात. गावातील पशु व्यापारी जालिंदराची रंभावर वाकडी नजर असते. आदिलशाहातील कुर्बत खान यांच्या मदतीने जालिंदर रंभाचा अपहरण करतो. या सगळ्यातून राव रंभा कसे वाचतो यासह अनेक रंजक प्रश्नांचे उत्तर या सिनेमात मिळतात. संजय जाधवच्या छायाग्रहणामुळे सिनेमात विशिष्ट आकार देतो. निर्माते शशिकांत शिला, भाऊसाहेब पवार निर्मित आणि अनुप जगदाले दिग्दर्शक राव रंबा हा चित्रपट रसिकांसाठी वेगळा अनुभव ठरणार आहे. एकदा हा सिनेमा पाहण्यात हरकत नाही. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये राव रंबा हा चित्रपट रिलीज झालेला आहे. याबद्दल आज व्हिडिओमध्ये रिव्ह्यू देणार आहे. महाराष्ट्राच्या इतिहासातील पराक्रमिक कथा म्हणजे स्वराज्याचे सरनोबल सरसेनापती प्रतापराव गुजर यांची गोष्ट. या कथेतील एक उपकथावर दिग्दर्शक अनुप जगदाले राव रंबा या सिनेमाची निर्मिती केलेली आहे. अलीकडे आलेल्या ऐतिहासिक सिनेमापेक्षा राव रंबा वेगळा ठरतो. ही एक प्रेमकथा आहे. रावची ओम भूतकर प्रियसी रंभा यांची प्रेम कहाणी दाखवली आहे. सिनेमात रावजीच्या शूर कामगिरीसह त्याचा प्रेमळ कोपराही पाहायला मिळतो. कथा रंजक असली तरी मांडणीत थोडीशी विस्कल्पना आहे, पण उत्तरार्धातील भाग रंजक वर्णनावर सिनेमा गुंतवून ठेवतो. दिग्दर्शकाने गाव युद्धभूमी ही खूप चांगल्या प्रमाणे दाखवलेली आहे. चित्रपटामध्ये प्रेमकथाही चांगल्या प्रकारे उभरून आलेली आहे. रायगड किल्ल्यावरील घोडसवारीच्या खेळात रावजी ओम भूतकर चमकदार कामगिरी करून दाखवतो. त्याच्या पराक्रमावर खुश होऊन छत्रपती शिवाजी महाराज त्याला सोन्याचा कडा देतात आणि प्रतापराव गुजर यांना रावजीच्या अंगरक्षक म्हणून नेमणूक करण्याचा आदेश देतात. त्यामुळे रावजी हा प्रतापराव यांचा साथीदार बनतो. या दरम्यान बहलोक खान स्वराज्यात धुमाकूळ घालत असतो. महाराज प्रतापरावांना खानाचा वध करण्याचा आदेश देतात. या युद्धात प्रतापरावाबरोबर रावही असतो. लढाईनंतर राव आपल्या गावी परततो.
तिथून रंभा आणि राव एकमेकांच्या प्रेमात असतात. गावातील पशु व्यापारी जालिंदराची रंभावर वाकडी नजर असते. आदिलशाहातील गुरबत खान यांच्या मदतीने जालिंदर रंभाचं अपहरण करतो. या सगळ्यातून राव रंभा कसे वाचतो यासह अनेक रंजक प्रश्नांचे उत्तर या सिनेमात मिळतात. संजय जाधवच्या छायाकन मुले सिनेमात विशिष्ट आकार देतो. निर्माते शशिकांत शिला, भाऊसाहेब पवार निर्मित आणि अनुप जगदाले दिग्दर्शक राव रंभा हा चित्रपट रसिकांसाठी वेगळा अनुभव ठरणार आहे. एकदा हा सिनेमा पाहण्यात हरकत नाही. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये राव रंभा हा चित्रपट रिलीज झालेला आहे. याबद्दल आज व्हिडिओमध्ये रिव्ह्यू देणार आहे. महाराष्ट्राच्या इतिहासातील पराक्रमिक कथा म्हणजे स्वराज्याचे सरनोबल सरसेनापती प्रतापराव गुजर यांची गोष्ट. या कथेतील एक उपकथावर दिग्दर्शक अनुप जगदाले राव रंभा या सिनेमाची निर्मिती केलेली आहे. अलीकडे आलेल्या ऐतिहासिक सिनेमापेक्षा राव रंभा वेगळा ठरतो. ही एक प्रेमकथा आहे. रावची ओम भूतकर प्रियसी रंभा यांची प्रेम कहाणी दाखवली आहे. सिनेमात रावजीच्या शूर कामगिरीसह त्याचा प्रेमळ कोपराही पाहायला मिळतो. कथा रंजक असली तरी मांडणीत थोडीशी विस्कल्पना आहे. पण उत्तरार्धातील भाग रंजक वर्णनावर सिनेमा गुंतवून ठेवतो. दिग्दर्शकाने गाव युद्धभूमी ही खूप चांगल्या प्रमाणे दाखवलेली आहे. चित्रपटामध्ये प्रेमकथाही चांगल्या प्रकारे उभरून आलेली आहे. रायगड किल्ल्यावरील घोडसवारीच्या खेळात रावजी ओम भूतकर चमकदार कामगिरी करून दाखवतो. त्याच्या पराक्रमावर खुश होऊन छत्रपती शिवाजी महाराज त्याला सोन्याचा कडा देतात आणि प्रतापराव गुजर यांना रावजीच्या अंगरक्षक म्हणून नेमणूक करण्याचा आदेश देतात. त्यामुळे रावजी हा प्रतापराव यांचा साथीदार बनतो. या दरम्यान बहलोक खान स्वराज्यात धुमाकूळ घालत असतो. महाराज प्रतापरावांना खानाचा वध करण्याचा आदेश देतात. या युद्धात प्रतापरावाबरोबर रावही असतो. लढाईनंतर राव आपल्या गावी परततो. तिथून रंभा आणि राव एकमेकांच्या प्रेमात असतात. गावातील पशु व्यापारी जालिंदराची रंभावर वाकडी नजर असते. आदिलशाहातील गुरबत खान यांच्या मदतीने जालिंदर रंभाचं अपहरण करतो. या सगळ्यातून राव रंभा कसे वाचतो यासह अनेक रंजक प्रश्नांचे उत्तर या सिनेमात मिळतात. संजय जाधवच्या छायाकन मुले सिनेमात विशिष्ट आकार देतो. निर्माते शशिकांत शिला, भाऊसाहेब पवार निर्मित आणि अनुप जगदाले दिग्दर्शक राव रंभा हा चित्रपट रसिकांसाठी वेगळा अनुभव ठरणार आहे. एकदा हा सिनेमा पाहण्यात हरकत नाही. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये राव रंभा हा चित्रपट रिलीज झालेला आहे. याबद्दल आज व्हिडिओमध्ये रिव्ह्यू देणार आहे. महाराष्ट्राच्या इतिहासातील पराक्रमिक कथा म्हणजे स्वराज्याचे सरनोबल सरसेनापती प्रतापराव गुजर यांची गोष्ट. या कथेतील एक उपकथावर दिग्दर्शक अनुप जगदाले राव रंभा या सिनेमाची निर्मिती केलेली आहे. अलीकडे आलेल्या ऐतिहासिक सिनेमापेक्षा राव रंभा वेगळा ठरतो. ही एक प्रेमकथा आहे. रावची ओम भूतकर प्रियसी रंभा यांची प्रेम कहाणी दाखवली आहे. सिनेमात रावजीच्या शूर कामगिरीसह त्याचा प्रेमळ कोपराही पाहायला मिळतो. कथा रंजक असली तरी मांडणीत थोडीशी विस्कल्पना आहे. पण उत्तरार्धातील भाग रंजक वर्णनावर सिनेमा गुंतवून ठेवतो. दिग्दर्शकाने गाव युद्धभूमी ही खूप चांगल्या प्रमाणे दाखवलेली आहे. चित्रपटामध्ये प्रेमकथाही चांगल्या प्रकारे उभरून आलेली आहे. रायगड किल्ल्यावरील घोडसवारीच्या खेळात रावजी ओम भूतकर चमकदार कामगिरी करून दाखवतो. त्याच्या पराक्रमावर खुश होऊन छत्रपती शिवाजी महाराज त्याला सोन्याचा कडा देतात आणि प्रतापराव गुजर यांना रावजीच्या अंगरक्षक म्हणून
नेमणूक करण्याचा आदेश देतात. त्यामुळे रावजी हा प्रतापराव यांचा साथीदार बनतो. या दरम्यान बहलोक खान स्वराज्यात धुमाकूळ घालत असतो. महाराज प्रतापरावांना खानाचा वध करण्याचा आदेश देतात. या युद्धात प्रतापरावाबरोबर रावही असतो. लढाईनंतर राव आपल्या गावी परततो. तिथून रंभा आणि राव एकमेकांच्या प्रेमात असतात. गावातील पशु व्यापारी जालिंदराची रंभावर वाकडी नजर असते. आदिलशाहातील गुरबत खान यांच्या मदतीने जालिंदर रंभाचा अपहरण करतो. या सगळ्यातून राव रंभा कसे वाचतो यासह अनेक रंजक प्रश्नांचे उत्तर या सिनेमात मिळतात. संजय जाधवच्या छायाकन मुले सिनेमात विशिष्ट आकार देतो. निर्माते शशिकांत शिला, भाऊसाहेब पवार निर्मित आणि अनुप जगदाळे दिग्दर्शक राव रंभा हा चित्रपट रसिकांसाठी वेगळा अनुभव ठरणार आहे. एकदा हा सिनेमा पाहण्यात हरकत नाही. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये राव रंभा हा चित्रपट रिलीज झालेला आहे. याबद्दल आज व्हिडिओमध्ये रिव्ह्यू देणार आहे. महाराष्ट्राच्या इतिहासातील पराक्रमिक कथा म्हणजे स्वराज्याचे सरनोबल सरसेनापती प्रतापराव गुजर यांची गोष्ट. या कथेतील एक उपकथावर दिग्दर्शक अनुप जगदाळे राव रंभा या सिनेमाची निर्मिती केलेली आहे. अलीकडे आलेल्या ऐतिहासिक सिनेमापेक्षा राव रंभा वेगळा ठरतो. ही एक प्रेमकथा आहे. रावची ओम भूतकर प्रियसी रंभा यांची प्रेम कहाणी दाखवली आहे. सिनेमात रावजीच्या शूर कामगिरीसह त्याचा प्रेमळ कोपराही पाहायला मिळतो. कथा रंजक असली तरी मांडणीत थोडीशी विस्कल्पना आहे. पण उत्तरार्धातील भाग रंजक वर्णनावर सिनेमा गुंतवून ठेवतो. दिग्दर्शकाने गाव युद्धभूमी ही खूप चांगल्या प्रमाणे दाखवलेली आहे. चित्रपटामध्ये प्रेमकथाही चांगल्या प्रकारे उभरून आलेली आहे. रायगड किल्ल्यावरील घोडसवारीच्या खेळात रावजी ओम भूतकर चमकदार कामगिरी करून दाखवतो. त्याच्या पराक्रमावर खुश होऊन छत्रपती शिवाजी महाराज त्याला सोन्याचा कडा देतात आणि प्रतापराव गुजर यांना रावजीचा अंगरक्षक म्हणून नेमणूक करण्याचा आदेश देतात. त्यामुळे रावजी हा प्रतापराव यांचा साथीदार बनतो. या दरम्यान बहलोक खान स्वराज्यात धुमाकूळ घालत असतो. महाराज प्रतापरावांना खानाचा वध करण्याचा आदेश देतात. या युद्धात प्रतापरावाबरोबर रावही असतो. लढाईनंतर राव आपल्या गावी परततो. तिथून रंभा आणि राव एकमेकांच्या प्रेमात असतात. गावातील पशु व्यापारी जालिंदराची रंभावर वाकडी नजर असते. आदिलशाहातील गुरबत खान यांच्या मदतीने जालिंदर रंभाचा अपहरण करतो. या सगळ्यातून राव रंभा कसे वाचतो यासह अनेक रंजक प्रश्नांचे उत्तर या सिनेमात मिळतात. संजय जाधवच्या छायाकन मुले सिनेमात विशिष्ट आकार देतो. निर्माते शशिकांत शिला, भाऊसाहेब पवार निर्मित आणि अनुप जगदाळे दिग्दर्शक राव रंभा हा चित्रपट रसिकांसाठी वेगळा अनुभव ठरणार आहे. एकदा हा सिनेमा पाहण्यात हरकत नाही. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये राव रंभा हा चित्रपट रिलीज झालेला आहे. याबद्दल आज व्हिडिओमध्ये रिव्ह्यू देणार आहे. महाराष्ट्राच्या इतिहासातील पराक्रमिक कथा म्हणजे स्वराज्याचे सरनोबल सरसेनापती प्रतापराव गुजर यांची गोष्ट. या कथेतील एक उपकथावर दिग्दर्शक अनुप जगदाळे राव रंभा या सिनेमाची निर्मिती केलेली आहे. अलीकडे आलेल्या ऐतिहासिक सिनेमापेक्षा राव रंभा वेगळा ठरतो. ही एक प्रेमकथा आहे. रावची ओम भूतकर प्रियसी रंभा यांची प्रेम कहाणी दाखवली आहे. सिनेमात रावजीच्या शूर कामगिरीसह त्याचा प्रेमळ कोपराही पाहायला मिळतो. कथा रंजक असली तरी मांडणीत थोडीशी विस्कल्पना आहे. पण उत्तरार्धातील भाग रंजक वर्णनावर सिनेमा गुंतवून ठेवतो. दिग्दर्शकाने गाव युद्धभूमी ही खूप चांगल्या प्रमाणे दाखवलेली आहे. चित्रपटामध्ये प्रेमकथाही चांगल्या प्रकारे उभरून आलेली आहे. रायगड किल्ल्यावरील घोडसवारीच्या खेळात रावजी ओम भूतकर
चमकदार कामगिरी करून दाखवतो. त्याच्या पराक्रमावर खुश होऊन छत्रपती शिवाजी महाराज त्याला सोन्याचा कडा देतात आणि प्रतापराव गुर्जर यांना रावजीच्या अंगरक्षक म्हणून नेमणूक करण्याचा आदेश देतात. त्यामुळे रावजी हा प्रतापराव यांचा साथीदार बनतो. या दरम्यान बहलोक खान स्वराज्यात धुमाकूळ घालत असतो. महाराज प्रतापरावांना खानाचा वध करण्याचा आदेश देतात. या युद्धात प्रतापरावाबरोबर रावही असतो. लढाईनंतर राव आपल्या गावी परततो. तिथून रंभा आणि राव एकमेकांच्या प्रेमात असतात. गावातील पशु व्यापारी जालिंदराची रंभावर वाकडी नजर असते. आदिलशाहातील गुरबत खान यांच्या मदतीने जालिंदर रंभाचं अपहरण करतो. या सगळ्यातून राव रंभा कसे वाचतो यासह अनेक रंजक प्रश्नांचे उत्तर या सिनेमात मिळतात. संजय जाधवच्या छायाग्रहणामुळे सिनेमात विशिष्ट आकार देतो. निर्माते शशिकांत शिला, भाऊसाहेब पवार निर्मित आणि अनुप जगदाळे दिग्दर्शक राव रंभा हा चित्रपट रसिकांसाठी वेगळा अनुभव ठरणार आहे. एकदा हा सिनेमा पाहण्यात हरकत नाही. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये राव रंभा हा चित्रपट रिलीज झालेला आहे. याबद्दल आज व्हिडिओमध्ये रिव्ह्यू देणार आहे. महाराष्ट्राच्या इतिहासातील पराक्रमिक कथा म्हणजे स्वराज्याचे सरनोबल सरसेनापती प्रतापराव गुर्जर यांची गोष्ट. या कथेतील एक उपकथावर दिग्दर्शक अनुप जगदाळे राव रंभा या सिनेमाची निर्मिती केलेली आहे. अलीकडे आलेल्या ऐतिहासिक सिनेमापेक्षा राव रंभा वेगळा ठरतो. ही एक प्रेमकथा आहे. रावची ओम भूतकर प्रियसी रंभा यांची प्रेम कहाणी दाखवली आहे. सिनेमात रावजीच्या शूर कामगिरीसह त्याचा प्रेमळ कोपराही पाहायला मिळतो. कथा रंजक असली तरी मांडणीत थोडीशी विस्कल्पना आहे. पण उत्तरार्धातील भाग रंजक वर्णनावर सिनेमा गुंतवून ठेवतो. दिग्दर्शकाने गाव युद्धभूमी ही खूप चांगल्या प्रमाणे दाखवलेली आहे. चित्रपटामध्ये प्रेमकथाही चांगल्या प्रकारे उभरून आलेली आहे. रायगड किल्ल्यावरील घोडसवारीच्या खेळात रावजी ओम भूतकर चमकदार कामगिरी करून दाखवतो. त्याच्या पराक्रमावर खुश होऊन छत्रपती शिवाजी महाराज त्याला सोन्याचा कडा देतात आणि प्रतापराव गुर्जर यांना रावजीच्या अंगरक्षक म्हणून नेमणूक करण्याचा आदेश देतात. त्यामुळे रावजी हा प्रतापराव यांचा साथीदार बनतो. या दरम्यान बहलोक खान स्वराज्यात धुमाकूळ घालत असतो. महाराज प्रतापरावांना खानाचा वध करण्याचा आदेश देतात. या युद्धात प्रतापरावाबरोबर रावही असतो. लढाईनंतर राव आपल्या गावी परततो. तिथून रंभा आणि राव एकमेकांच्या प्रेमात असतात. गावातील पशु व्यापारी जालिंदराची रंभावर वाकडी नजर असते. आदिलशाहातील गुरबत खान यांच्या मदतीने जालिंदर रंभाचं अपहरण करतो. या सगळ्यातून राव रंभा कसे वाचतो यासह अनेक रंजक प्रश्नांचे उत्तर या सिनेमात मिळतात. संजय जाधवच्या छायाग्रहणामुळे सिनेमात विशिष्ट आकार देतो. निर्माते शशिकांत शिला, भाऊसाहेब पवार निर्मित आणि अनुप जगदाळे दिग्दर्शक राव रंभा हा चित्रपट रसिकांसाठी वेगळा अनुभव ठरणार आहे. एकदा हा सिनेमा पाहण्यात हरकत नाही.